नमस्कार. आज आपण मराठी कोडी पाहणार आहोत. भाग 29. मराठी कोडी सोडवा 10 सेकंडमध्ये. कोडी खूप सोपे आहेत, फक्त लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. कोडी पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि कोडी पाहायला मिळतील. कोडी पाहूयात. कोडी नंबर 1. मी लिहितो पण पेन नाही, चालतो पण गाडी नाही, टिक टिक करतो पण घड्याळ नाही. सांगा बरं मी कोण आहे? मी लिहितो पण पेन नाही, चालतो पण गाडी नाही, टिक टिक करतो पण घड्याळ नाही. सांगा बरं मी कोण आहे? ओळखा पाहू. या कोड्याचं उत्तर काय असेल? या कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. कोण टिक टिक करतं? कशाचा आवाज टिक टिक येतो पण ते घड्याळ नाही? काय आहे जे पेनासारखं तर लिहू शकतं पण तो पेन नाही? टिक टिक तर आवाज येतो पण ते घड्याळ नाही. ते फास्ट पटपट चालू शकतं पण ती गाडी नाही. ओळखा पाहू. या कोड्याचं उत्तर काय असेल? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे टाइपरायटर. किती सोपं उत्तर आहे, कारण टाइपरायटरवर टाईप करताना त्याचा आवाज येतो. तो पेन नाही पण लिहितो, गाडी नाही पण फास्ट चालतो. आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 2. अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून तुम्ही एकदाच विकत घेता? अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून तुम्ही एकदाच विकत घेता आणि वर्ष संपलं की फेकून देता? आणि वर्ष संपलं की फेकून देता. ओळखा पाहू. अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही वर्षातून एकदाच घेता आणि वर्ष संपलं की फेकून देता? विचार करा बरं, तुम्ही कोणती गोष्ट घेता आणि वर्ष संपलं की फेकून देता? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे कॅलेंडर. किती मजेशीर उत्तर आहे. कॅलेंडर आपण वर्षाच्या सुरुवातीला घेतो आणि वर्ष झाले की फेकून देतो. कोड नंबर 3. अशा एका सजीव जीवाचे नाव सांगा ज्याला पाय आणि डोळे नसतात. अशा एका सजीव जीवाचे नाव सांगा ज्याला पाय आणि डोळेही नसतात. ओळखा पाहू. तो कोणता सजीव जीव आहे की ज्याला पायही नाहीत आणि डोळेही नाहीत? विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. मी एक तुम्हाला क्लू देते. तो एक सरपटणारा सजीव जीव आहे. आता ओळखा पाहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे गांडूळ. या सजीव जीवाला डोळेही नाहीत आणि पाय देखील नाहीत. तुम्ही कधी गांडूळ पाहिला असेल तर तुम्हाला समजेल की त्याला डोळेही नाहीत आणि पायही नाहीत. कोड नंबर 4. असे काय आहे जे तुम्ही परत कधीच बघू शकत नाही? असे काय आहे जे तुम्ही परत कधीच बघू शकत नाही? कितीही किंमत मोजली तरी तुम्ही ते परत कधीच मिळवू शकत नाही. ओळखा पाहू. अशी कोणती गोष्ट असेल की जी कोणतीच किंमत देऊन आपण ती विकत घेऊ शकत नाही आणि कोणताही श्रीमंत माणूस देखील तो घेऊ शकत नाही? अशी कोणती गोष्ट असेल बरं? ओळखा पाहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे कालचा दिवस आणि निघून गेलेली वेळ. या दोन्ही गोष्टी आपण कधीच विकत घेऊ शकत नाही आणि मिळवूही शकत नाही, मग तो किती श्रीमंत माणूस असो किंवा कोणीही असो. कोड नंबर 5. कोड लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला या कोड्याचं उत्तर पटकन देता येईल, कारण या कोड्याचं उत्तर जरा फसवं आहे आणि त्या कोड्यामध्येच लपलेलं आहे.
एका बाउलमध्ये 12 मासे होते, त्यातले 6 मासे पाण्यात बुडाले. एका बाउलमध्ये 12 मासे होते, त्यातले 6 मासे पाण्यात बुडाले. तर आता त्या बाउलमध्ये किती मासे राहिले असतील? ओळखा पाहू, किती मासे राहिले असतील? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 12 मासे. कारण मासे तर पाण्यामध्ये कधीच बुडत नाहीत, जिवंत मासे तर नाहीच नाही. आणि मासे तर बाउलच्या बाहेर काढलेच नाहीत, त्याच्यामुळे बाउलमध्ये 12च मासे असणार ना. किती मजेशीर आणि गमतीशीर उत्तर आहे. कोड नंबर 6. समुद्र दिसतो पण जहाज दिसत नाही. समुद्र दिसतो पण जहाज दिसत नाही. रस्ते दिसतात पण वाहने दिसत नाहीत. घरे दिसतात पण माणसे दिसत नाहीत. ओळखा पाहू मी कोण? या कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे. याआधी आपण या कोड्याचं उत्तर पाहिलेलं आहे, पण ते थोडं वेगवेगळ्या स्वरूपात कोडी विचारलेली आहेत. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला या कोड्याचं उत्तर देता येईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे नकाशावर. कारण नकाशावर या सगळ्या गोष्टी दिसतात. किती मजेशीर आणि गमतीशीर उत्तर आहे. कोड नंबर 7. पाण्याने भरलेल्या 20 फूट खोल स्विमिंग पूल मध्ये एक हत्ती पडला. पाण्याने भरलेल्या 20 फूट खोल स्विमिंग पूल मध्ये एक हत्ती पडला, तर तो कसा बाहेर येईल? सांगा पाहू, कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या अवस्थेत तो बाहेर येईल? थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला याचं उत्तर पटकन देता येईल. याचं उत्तर थोडंसं मजेशीर आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. पाण्यात पडलेला हत्ती तर भिजलेलाच बाहेर येईल ना. किती मजेशीर आणि गमतीशीर उत्तर आहे. कोड नंबर 8. पुढचं कोड, शेवटचं कोड. असे काय आहे जे अचानक समोर आल्यावर आपले डोळे बंद होतात? ओळखा पाहू. या कोड्याचं उत्तर देखील खूप सोपं आहे. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. या कोड्याचं उत्तर आहे उजेड. कारण उजेड जर अचानक आपल्या डोळ्यावर आला तर आपले डोळे बंद होतात. अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आणि सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि कोडी पाहायला मिळतील. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.